स्टँडर्ड 5 EVS चॅप्टर नंबर 5 फॅमिली व्हॅल्यूज हा घटक आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू टेल इन युअर फॅमिली हाऊ डू यू मेक द डिसिजन टू गो ऑन अ ट्रिप? तुमच्या कुटुंबामध्ये सहलीला जाण्याचा निर्णय कसा घेतात? डू यू ऑफर सजेशन्स अबाउट द प्लेस टू व्हिजिट ड्युरिंग द ट्रिप? तुम्ही सहलीला जाण्याचे ठिकाण सुचवता का? डू यू गेट टू सजेस्ट विच गेस्ट शुड बी इन्व्हायटेड ओव्हर ड्युरिंग अ हॉलिडे? सुट्टीत कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं याबाबत तुम्ही काही सांगता का? अँड हाऊ डू यू हेल्प ड्युरिंग प्रिपरेशन फॉर फेस्टिवल्स ऑर फंक्शन्स ॲट होम? कुटुंबातील सण समारंभाच्या वेळी किंवा तयारीमध्ये तुम्ही कोणती मदत करता का? या प्रश्नांची उत्तरं ही प्रत्येक व्यक्तीची किंवा विद्यार्थ्याची ही वेगवेगळी असू शकतात. नेक्स्ट पॉईंट, रोल इन डिसिजन मेकिंग. निर्णय घेण्यामध्ये सहभाग. वी लिव्ह टुगेदर इन अ फॅमिली. आपण सर्वजण कुटुंबामध्ये एकत्र राहतो. एव्हरी पर्सन्स लाईक अँड डिसलाईक्स आर डिफरंट. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असू शकतात. थॉट्स अँड ओपिनियन्स कॅन आल्सो डिफर. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचे विचार आणि मत ही भिन्न असू शकतात. वी आवरसेल्स आर डिफरंट फ्रॉम अदर्स. आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. इवन आवर थॉट्स अँड ओपिनियन्स कॅन मॅच दोज ऑफ अदर्स ऑन व्हेरियस टॉपिक्स. इतरांपेक्षा आपण वेगळी जरी असलो तरी अनेक बाबतीमध्ये आपले विचार आणि आपले मतं ही इतरांसोबत जुळसुद्धा असतात. वी हॅव लव्ह अँड अफेक्शन फॉर इच अदर. आपण एकमेकांचं विषयी प्रेम करतो, एकमेकांच्या विषयी आपल्याला आपुलकी असते. वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न्ड अबाउट अदर पीपल्स वेलबिंग. आपण एकमेकांची काळजी करतो, विचारपूस करतो. We talk to each other before making decisions about anything in the house. घरामध्ये कोणतीही गोष्ट ठरवत असताना आपण एकमेकांना विचारत असतो. We consult each other and make decisions that everyone agrees with. आणि सर्वांना बोलून परस्पराच्या सहमतीनं आपण घरातील सर्व निर्णय हे घेत असतो. In this way, we are part of the decision making in the family. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय जे होत असतात त्यामध्ये आपण सहभागी होत असतो. व्हॉट हॅपन्स वेन एव्हरीवन हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग? निर्णय घेण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आल्यानं काय होतं? Each person gets the opportunity to say what they think. आपल्याला काय वाटतं ही मांडण्याची, सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळत असते. By asking everyone's opinions, the subject is thoroughly discussed from every aspect. एकमेकांना विचार करून निर्णय घेतल्यामुळे त्या विषयावर सर्व बाजूने चर्चा होते आणि त्या विषयाच्या सर्व बाजू या समजत असतात. We feel like a more important part of the family when we see that our opinion is valued. आपण आपल्या परिवारामध्ये आपल्याला महत्त्व दिलं जाते. आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला आपली मताला आपल्या आदर आहे. यामुळे आपल्या एकमेकांविषयी आपला आदर हा वाढत जातो. Just as we have a role in making decision in your family, we also have a role in public decision making in newspaper. We read about matters requiring public participation. ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबातील निर्णयामध्ये आपला सहभाग असतो त्याचप्रमाणे तो आपल्या सार्वजनिक जीवनामध्येही आपला सहभाग असतो. आपण वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या अशा प्रकारच्या वाचत असतो. लोकसहभागामधून काही कामं झालेल्या जे बातम्या ते वाचत असतो. इन अ न्यूजपेपर वी रीड अबाउट मॅटर्स requiring public participation. A few examples of such news have been
समराइज्ड बिलो. या ठिकाणी काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. सिटीजन्स पार्टिसिपेट इन म्युनिसिपल बजेट प्लॅनिंग. सिटीजन्स टू डिसाईड द मॅटर्स ऑन विच टू स्पेंड मनी. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये लोकांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर कोणत्या बाबीवर खर्च करावा हे सुद्धा नागरिक ठरवणार आहेत. नेक्स्ट, सिटीजन क्राऊड टू सजेस्ट इम्प्रूव्हमेंट टू सिटी डेव्हलपमेंट प्लॅन. शहराच्या विकासाच्या आराखड्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी आपलं मत मांडलेलं आहे. इनॉग्रेशन ऑफ रोड जॉईनिंग 6 विलेज. जॉईंट एफर्ट बाय 6 विलेज बिअर फ्रूट. 6 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आनंद झाला आहे आणि या रस्त्याचा निर्णय व्हावा म्हणून 6 गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. वी फील द नीड फॉर मायनर चेंजेस इन आवर एन्व्हायरमेंट. आपल्या परिसरामध्ये अनेक छोटे मोठे बदल व्हावेत असं आपल्याला वाटतं. इट इज टू आवर ॲडव्हान्टेज दॅट एव्हरीवन हॅज अ रोल इन मेकिंग डिसिजन्स अबाउट चेंजेस इन आवर सराउंडिंग्स. परिसरातील जे काही बदल होतात ते बदल होण्यासाठी निर्णय हे सर्वांनी मिळून घेणं हे आपल्या हिताचं असतं. द गव्हर्नमेंट वी इलेक्ट मेक डिसिजन्स रिगार्डिंग पब्लिक मॅटर्स. आपण जे सरकार निवडून देतो, गव्हर्नमेंट निवडून देतो, ते गव्हर्नमेंट काय करत असतं, सार्वजनिक प्रश्नासंबंधी निर्णय घेत असतं. इफ वी फील दॅट अ डिसिजन मेड बाय द गव्हर्नमेंट इज रॉंग वी कॅन रजिस्टर आवर ओपिनियन. एखाद्या सरकारने घेतलेला जर निर्णय अयोग्य आहे असं आपल्याला वाटत असेल तर त्याबद्दलसुद्धा आपण आपलं ओपिनियन, आपलं मत मांडू शकतो. इन दिस वे वी कॅन बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस. अशा पद्धतीनं आपणसुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग हा नोंदवू शकतो. थिंक. बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन युअर होम. Do not form your opinion merely on the basis of what others say. Share your thoughts with others. कुटुंबातील निर्णय क्षमतेवेळी आपण सहभाग घ्या. केवळ इतरांचं म्हणणं न ऐकता आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपलं मत आपण स्पष्टपणे मांडलं पाहिजे. कॅन यू टेल. नोट द फॉलोइंग सिच्युएशन केअरफुली. स्टेट विच ऑफ द चिल्ड्रन शो हॉनेस्ट बिहेवियर. या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यामध्ये कोणाचे वागणं जे आहे ते प्रामाणिकपणे आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आफरीन बॉरड अ पेन्सिल फ्रॉम मीनू. आफरीनने मीनूकडे पेन्सिल मागितली. आफ्टर द फिनिश्ड युजिंग इट सी रिटर्न इट. आणि जेव्हा काम झालं, लिहून झालं, त्यावेळेस तिने ती पेन्सिल तिला परत केली. या ठिकाणी आफरीनचं वागणं हे आपल्याला प्रामाणिकपणाचं दिसून येतं. शमा फेल फ्रॉम हर बायसिकल. शमा सायकलवरून पडली. हाऊएव्हर शी टोल्ड हर मदर नेहा पुश्ड मी ऑफ द बायसिकल. परंतु तिनं आईला सांगताना असं सांगितलं की मला नेहानं पाडलं म्हणून मी पडले, असं शमाने आपल्या आईला सांगितलं. यावरून शमाचं जे वागणं आहे ते आपल्याला अप्रामाणिकपणाचं दिसून येतं. शमाचं वागणं आपल्याला डिसऑनेस्ट पद्धतीचं दिसून येतं. नेक्स्ट, मेरी टूक द बॅग शी फाउंड इन अ रिक्षा टू अ पोलीस स्टेशन. रिक्षात सापडलेली बॅग, पिशवी ही मेरीने जवळच्या पोलीस चौकीत जमा केली. द बिहेवियर ऑफ मेरी इज अ हॉनेस्ट बिहेवियर. या ठिकाणी मेरीचं वागणं आपल्याला प्रामाणिकपणाचं असलेलं दिसून येईल. इफेक्ट्स ऑफ हॉनेस्ट अँड डिसहॉनेस्ट बिहेवियर. आता प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा यांचे परिणाम काय होतात. इफेक्ट्स ऑफ हॉनेस्ट अँड डिसहॉनेस्ट बिहेवियर. प्रामाणिकपणा वागण्याचे आणि अप्रामाणिकपणे वागण्याचे परिणाम काय होतात ते बघा. वी डू मेनी डिफरंट थिंग्स एव्हरी डे. Sometimes we make mistake. When we realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friends and family. आपल्या हातून दररोज बऱ्याच गोष्टी चुकत असतात आणि जेव्हा या गोष्टी चुकलेल्या आहेत
हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण आपल्या आईवडिलांशी, आपल्या भावंडांशी, आपल्या मित्रांशी मोकळेपणानं बोललं पाहिजे. बाय डुईंग दिस वी लर्न टू बी हॉनेस्ट अँड फाइंड अ वे टू करेक्ट आवर मिस्टेक्स. या प्रकाराने वागून आपल्याला प्रामाणिकपणे राहण्याची संधी मिळते आणि आपल्या ज्या चुका आहेत त्या चुका आपण सुधारू शकतो. इट इज ऑल्सो नेसेसरी टू बी हॉनेस्ट अँड सिन्सिअर इन आवर वर्क. आपल्या कामामध्ये सुद्धा आपण प्रामाणिक आणि असलं पाहिजे. वी मस्ट ट्राय हार्ड टू कीप द ट्रस्ट इन एनी रिलेशनशिप अँड नेव्हर चीट. आपण कुठल्याही जे आपले नातेसंबंध आहेत, आपले संबंध आहेत, त्यामध्ये कोणाचीही फसवणूक न करता आपण प्रामाणिकपणे राहण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. इफ वी आर हॉनेस्ट वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. आपण जर प्रामाणिक असू तर आपल्याला घाबरण्याची गरज असत नाही. बट इफ वी आर डिसऑनेस्ट वी लॉस आवर सेल्फ कॉन्फिडन्स. आणि जर आपण प्रामाणिक असू तर आपण आपला आत्मविश्वास, आपल्यामध्ये जो आत्मविश्वास असतो तो आत्मविश्वास हा कमी होतो. वी मस्ट बी हॉनेस्ट ॲट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. आपण घराबरोबरच सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा प्रामाणिक असलं पाहिजे. एव्हरीवन रिस्पेक्ट अँड हॉनेस्ट पर्सन. सगळे लोक, सगळे समाज हा प्रामाणिक व्यक्तीचा आदर करत असतो. हॉनेस्टी इज आवर स्ट्रेंथ. हॉनेस्टी इज आवर स्ट्रेंथ. हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा ही आपली काय आहे, ताकद आहे. लक्षात ठेवा, हॉनेस्टी इज आवर स्ट्रेंथ. हॉनेस्टी इन पब्लिक लाईफ. सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा. इफ वी आर हॉनेस्ट इन आवर पब्लिक लाईफ वी विल गेट बेटर पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटी. सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिक असू तर आपल्याला सार्वजनिक सेवा सुविधांचा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे उपयोग मिळू शकतो. इफ वी ट्रॅव्हल ऑन ए ट्रेन और अ बस विदाउट अ तिकीट आवर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम विल रन ॲट लॉस अँड वुड सून हॅव टू शट डाऊन. आपण जर बसने प्रवास करत असताना, रेल्वेने प्रवास करत असताना विना तिकीट प्रवास केलं तर काय होईल? आपली जी वाहतूक व्यवस्था आहे ती वाहतूक व्यवस्था काय होईल? तोट्यात जाऊन ती काय होईल? बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असताना सुद्धा आपण नेहमी प्रामाणिकपणे प्रवास केला पाहिजे. हॉनेस्टी कॅन इन्क्रीज एफिशियन्सी इन पब्लिक लाईफ. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनामध्ये कार्यक्षमता वाढत असते. हॉनेस्टी इज द बेस्ट वे टू इन्क्रीज डिसिप्लिन अँड एफिशियन्सी इन पब्लिक लाईफ. सार्वजनिक जीवनामध्ये जर शिस्त आणि आपली कार्यक्षमता वाढवायची असेल तर सर्वांनी प्रामाणिक असलं पाहिजे, हॉनेस्टी असलं पाहिजे. ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. यानंतरचा पॉईंट बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. आता एकमेकांना सहकार्य करण्याचा फायदा, सहकार्याचा फायदा काय असतो बघा. इन अ फॅमिली वी कोऑपरेट विथ ईच अदर. आपण आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांना सहकार्य करत असतो. सिमिलरली इन टीम स्पोर्ट द मोर द प्लेयर्स कोऑपरेट विथ वन अनदर द बेटर इज देअर गेम. त्याचप्रमाणे खेळ खेळत असताना जर एकमेकांसोबत त्यांचं कोऑपरेशन असेल, सहकार्य असेल तर त्यांचा खेळसुद्धा हा चांगला होतो. इन्स्टेड ऑफ कीपिंग द फिलिंग ऑफ कोऑपरेशन रेस्ट्रिक्टेड टू स्पोर्ट्स वी शुड ब्रिंग इट इन टू पब्लिक लाईफ ॲज वेल. यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना सुद्धा आपल्याला सहकार्याची भावना ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. एव्हरीवन नीड्स कोऑपरेशन इन पब्लिक लाईफ. वी टू नीड द हेल्प ऑफ अदर्स. आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. फेअर्स,
rallies and other such gatherings can only be arranged successfully if we cooperate with one another. यामुळे आपण जर एकमेकांना सहकार्य केलं तर या सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात.